तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 10,11,111व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न। नवीन कोजनरेशन 9.7 MW टर्बाईनचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन माननीय प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते संपन्न। कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 मध्ये उत्पादित झालेल्या 10,11,111व्या साखर पोतीचे पूजन, त्याचबरोबर कारखान्याचे नव्याने उभारलेल्या कोजनरेशनच्या 9.7 MW प्रकल्पाच्या टर्बाईनचे उद्घाटनही कारखान्याचे चेअरमन माननीय प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री कैलास कोळे, संचालक, कार्यकारी संचालक व डॉक्टर यशवंत कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी माहिती देताना सांगितले की कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 हा सुरळीत सुरू असून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे व कामगारांचे हित जोपासत आला आहे। गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास चांगला दर देत असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू गळीत हंगाम 2023-24 मध्ये विस्तारीकरण केल्यामुळे प्रतिदिन 8 मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप करीत आहे। या हंगामात कारखान्याचे 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते, परंतु उद्दिष्टपेक्षाही जास्तीचे गाळप कारखाना करणार आहे। त्याचप्रमाणे कारखान्याने नव्याने उभारलेल्या 9.7 MW कोजनरेशन टर्बाईनचेही उद्घाटन आज केले असून त्यामधूनही वीज निर्मिती होऊन MECBला विक्री होणार आहे। त्याचबरोबर कारखान्याचे कोजनरेशन प्रकल्प आसावनी प्रकल्प वाढीव क्षमतेने चालत आहेत। तसेच यावेळी बोलताना कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी ऊसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात अडचाणी केल्या होत्या, त्यामुळे ऊस उत्पादकांच्या ऊसतोडी वेळेवर करणे व ऊस उत्पादकांची ऊसतोडणीसाठीची गैरसोय होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घेऊन शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप केला आहे। अवकाळी पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे ऊस उत्पादकांच्या ऊसाचे टनेजमध्ये वाढ झाली आहे। या हंगामात कारखान्याने 130 दिवसात 9,44,250 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून सरासरी 11.23% साखर उतार्याची 10,11,111 क्विंटल पोती साखर उत्पादन केले आहे। कोजनरेशनमधून 5.27 कोटी युनिट इतकी वीज निर्मिती केली असून आसावनी प्रकल्पामधून 75 लाख बल्क लिटर इतके उत्पादन केले आहे। यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, दिलीपराव चव्हाण, ज्ञानेश्वर ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब येलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हनुमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंके, सीताराम शिंदे, रानू पाटील, तज्ज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव, कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंतराव कुलकर्णी व अधिकारी व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते।